मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। मतपत्रिकेचा बॅलेट उघडण्यात आलेला आहे। माध्यम प्रतिनिधींना आतमध्ये आता सोडण्यात आलं आहे आणि मतमोजणीची प्रक्रिया आता सुरू झाली आहे। मतपत्रिकेचा बॉक्स आता उघडण्यात आला आहे। मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली आहे। माध्यम प्रतिनिधींना आता आतमध्ये सोडण्यात आलेला आहे। विधान परिषदेसाठी मतमोजणी प्रक्रियेला आता सुरुवात झाली आहे। मतपत्रिकेचा बॉक्स आहे तो देखील उघडण्यात आलेला आहे आणि यासाठी माध्यम प्रतिनिधींना सुद्धा आता आतमध्ये सोडण्यात आलेला आहे। मतमोजणी जशी सुरू होईल म्हणजे मतं जशी मोजली जातील त्यावेळेला आता ही सगळी मतं जी आहेत ती एकत्र केली जातील आणि यावर बारीक लक्ष ठेवून असतील ते म्हणजे निवडणूक प्रतिनिधी ज्यांना अपॉइंट केलेलं आहे। वेगवेगळ्या पक्षांनी काँग्रेसकडून या उपस्थित असतील अभिजित वंजारी, सतेज पाटील, वेगवेगळ्या पक्षांचे लोकप्रतिनिधी आहेत। पण आताची सगळ्यात मोठी अपडेट, मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। माध्यम प्रतिनिधींना आतमध्ये सोडण्यात आलेलं आहे आणि त्या सगळ्या प्रक्रियेवर लक्ष असेल वेगवेगळ्या पक्षांच्या निवडणूक प्रतिनिधींचं। आणि सर्व मतं आता एकत्र केली जातील आणि त्यानंतर त्याचा काउंटिंग होणार आहे। माध्यम प्रतिनिधींना देखील आता आतमध्ये सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे हे काउंटिंग सुरू झाल्यानंतर एक एक मताचा हिशोब जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा असेल। 23 चा कोटा आहे। मतांचे 5 ते 6 गठ्ठे आता करण्यात येतील। त्यानंतर कोणाला किती मतं मिळालेली आहेत ते कळेल। मतमोजणी प्रक्रियेला आता सुरुवात झाली आणि जशी मतांची आकडेवारी एक एक करून समोर येईल त्याचे सगळे अपडेट्स तुम्हाला TV9 मराठीवर बघायचे आहेत। मतांचे 5 ते 6 गठ्ठे आता करण्यात येणार आहेत आणि त्यानंतर मतमोजणीला आता सुरुवात होताना दिसते। सर्व मतं त्यापूर्वी एकत्रित केली जातील, एकत्र करण्यात येतील। सगळ्यात आधी मतांचा कोटा कोण पूर्ण करणार याकडे देखील लक्ष असणार आहे। भाजपचे 5 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्याचबरोबर अपक्ष मिळून भाजपने आपलं गणित पूर्ण केलेलं आहे। अशा वेळेला पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे, योगेश टिळेकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। पहिली बाजी कोण मारणार, मतांचा कोटा कोण पूर्ण करणार हे पाहणं खूप महत्त्वाचं असेल। काँग्रेसचा एकच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे, त्यांच्याकडे 37 मतं आहेत आणि त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार सगळ्यात आधी या ठिकाणी आपला मतांचा कोटा पूर्ण करणार का याकडे देखील लक्ष असेल। कुठल्याही उमेदवाराला विजय मिळवायचा असेल तर त्याला आवश्यक आहे 23 आमदारांचा कोटा, कारण 11 जागांसाठी 12 उमेदवार उभे असल्यामुळे या निवडणुकीतली चुरस वाढलेली आहे। एक एक मतावर प्रत्येक पक्षाचं बारकाईनं लक्ष आहे। जयंत पाटील असतील, दादा गट असतील किंवा मिलिंद नार्वेकर या सगळ्यांचं लक्ष इतर पक्षातल्या किंवा छोट्या पक्षातल्या किंवा अपक्ष आमदारांवर आहे, कारण त्यांची सुद्धा मतं या निवडणुकीत निर्णायक असतील। तर सगळी मतं आता एकत्र केली जातील। 5 ते 6 असे गठ्ठे याचे केले जातील आणि त्यानंतर काउंटिंग सुरू होईल। विजयी कोटा आहे 23 चा। हा 23 चा आकडा कोण पूर्ण करणार आपल्या स्क्रीनवर देखील आपल्याला प्रत्येक आकडा या ठिकाणी पाहता येणार आहे। मतमोजणी प्रक्रियेला आता सुरुवात झालेली आहे। मतपत्रिकेचा बॉक्स उघडलेला आहे। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात वेगवेगळ्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडी सुरू झालेल्या होत्या आणि आता निर्णायक टप्प्यावर हे सगळं विधान परिषदेची निवडणूक येऊन पोहोचलेली आहे। मतमोजणी आता होते आणि थोड्याच वेळात निकाल आपल्या डोळ्यासमोर असतील। मतपत्रिकेचा बॉक्स आता उघडण्यात आलेला आहे। त्या मतांचे 5 ते 6 गठ्ठे आता करण्यात येत आहेत आणि सर्व मतं या ठिकाणी एकत्रित केली गेली आहेत आणि 5 ते 6 गठ्ठे याचे आता केले जातील। मतमोजणीची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। मतपत्रिकेचा बॉक्स उघडण्यात आलाय। सर्व मतं एकत्र करण्यात आली आहे। थेट आपण